त्याच्यामुळे ती नाही नाही म्हणत होती पण तिला आणि खूप ओव्हर थिंक करते मी ओव्हर थिंक करे कर्म करने जाती हूँ कांड हो जाता है। ये देखो कर 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 हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि 12:15 वाजत आलेत जवळजवळ आणि माझा आणखीन स्वयंपाक आहे, पण साऊ आत्ताच झोपली आहे तोपर्यंत म्हणलं मी ब्लॉगची सुरुवात करते, कारण तिने उठली ना की मग असं काही बोलू देत नाही। माझी शक्यतो तिने जागी असल्यास व्हिडिओ व्हॉइस ओव्हर असतात, कारण ती कसलीच शांत बसत नाही। तर तिचे छुमछुम छुमछुम तरी ऐकू येते किंवा मध्येच मग मी व्हिडिओ सुरू केला की मग तिला यायचं असतं, बोलायचं असतं। म्हणलं आज थोडंसं तिनं झोपली तर मी व्हिडिओ सुरू करते। तशी भरपूर कामं आहेत, आणखीन घरातली स्वयंपाक करायचा आहे आणि मला आज सानूसाठी थोडीशी शॉपिंग करायला जायचं आहे, कारण सानू जाणार आहे ट्रिपला। हां, तिची महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड, कोकण असे 4-5 दिवसांची ट्रिप आहे। त्याच्यामुळे तिला थोडीशी शॉपिंग करायची आहे, स्वेटर घ्यायचे आहेत, 1-2 टॉप घ्यायचे आहेत। मग ते आहे, स्वयंपाक वगैरे झाल्यासच जाईल मी तिकडे, तोपर्यंत साऊची पण छान झोप होती। आणि पहिलं तिचं असं होतं की म्हणजे जेव्हा तिला कळालं की ट्रिप निघणार आहे, त्याच्यामुळे तिनं मला आधी गेटमध्येच मम्मी आजी आली आहे, घरात पण आली नाही ती, मम्मी आमची ट्रिप जाणार आहे, मग फार खुश होऊन वगैरे मग तिनं पॉईंटवर यायचं ना, म्हणलं तुला जायचं आहे का? ती म्हणली नाही मला नाही जायचं। म्हणलं का नाही जायचं? तर ट्रिप महाबळेश्वरला जाणार आहे, कारण आमचं असं झालं होतं ना, आम्ही 3-3.5 वर्षाखाली महाबळेश्वरला गेलो होतो आणि आम्हाला महाबळेश्वरहून प्रतापगडला यायला अंधार पडला होता। पण आमचं असं होतं की आता महाबळेश्वरमध्ये जर स्टे केलं तिथंच तर मग दुसऱ्या दिवशी पण प्रतापगड करायचं, परत रायगड आम्हाला करायचा होता, मग रायगडला यायला खूप उशीर होईल। मग आम्ही काय केलं, महाबळेश्वरहूनच रात्री निघलो, म्हणजे अंधार पडला होता तरी पण म्हणलं आता प्रतापगड बघून, म्हणजे थोडीशी संध्याकाळ झाली होती, एकदम पण अंधार नव्हता पडला, पण एवढं ट्रॅफिक लागलं कारण सहलीच्या बस होत्या, ह्याच संक्रांतच्याच पिरियडमध्ये गेलो होतो आम्ही। सहलीच्या बस होत्या आणि एका सहलीच्या बसचं ब्रेक फेल झालं होतं लिटरली, म्हणजे आणि तो ड्रायव्हर खाली उतरायलाही तयार नाही, त्याचं ब्रेक फेल झालंय, सगळी लहान लेकरं आहेत त्याच्यात। बस महामंडळाचीच बस होती आणि तिथले ते महामंडळाचे आपले ड्रायव्हर त्यांना असं ह्याच्यात चालवायची सवय पण नसते ना, घाटात वगैरे ते काही इथं चालवतात, सो ते इतकी रुडली बस चालवत होते ते, आणि ते तसं ब्रेक फेल झालेलं। परत आमचेच जे आमच्यासोबत ड्रायव्हर होते त्यांनी उतरले, त्याला दगड लावला खाली, सगळे लेकरं खाली उतरवले आणि परत हळूहळू त्यांनी बस सोडली, म्हणजे एवढं झालं होतं। आणि त्या दिवशीच म्हणजे तिथंच मी सानूला म्हणलं होतं की सानू इथून पुढं कधीही तुझी बस म्हणजे सहल महाबळेश्वरला जर येणार असेल ना तर मी तुला येऊ देणार नाही, आणि ते तिच्या आणखीनही लक्षात होतं। त्याच्यामुळे तिनं म्हणली की नाही मला नाही जायचं, आपण बघितले ना मम्मी ते बसचं कसं झालं, त्याच्यामुळे ती नाही नाही म्हणत होती। पण मग सरने सांगितलं होतं की ह्या तारखेपर्यंत पैसे आणून द्या तुम्ही, ज्यांना जायचं त्यांनी नाव नोंदवा, मग हिचं नाहीच चाललं होतं। मग आम्ही पण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की जाऊ दे बाबा, ती नाही म्हणते तर आपण का फोर्स करून लावायचंय ना, कारण ह्या वर्षात असं व्हायलं की तिला व्हायरल खूप लवकर कॅप्चर व्हायला लागले। आम्ही कोकणात गेलो, तिकडून येतानाही ती आजारी पडली, पण तिरुपतीला गेलो तेव्हाही ती आजारी पडली, पण दोन्हीकडं कारण हेच होतं की तिनं बाहेरचं खाल्लं होतं, म्हणजे जे खायला नाही पाहिजे, पॅकेट फूड असेल, चिप्स असतील, दोन्ही वेळेस तिला घशालाच इन्फेक्शन झालं होतं। त्याच्यामुळं तिला आम्ही पण नाही फोर्स केलं की म्हणलं जाऊ दे, आता थंडी आहे आणि तिला पण माझ्यासारखं सायनसचा त्रास आहे, त्याच्यामुळं तिकडं तर महाबळेश्वरला खूप थंडी असते ना, म्हणून आम्ही पण फोर्स नाही केलं। पण नंतर तिचं असं व्हायलं की ही मैत्रीण चालली, आज यायची शाळेतून की ती मैत्रीण चालली, मग मी यांना म्हणलं की तुम्ही एकदा विचारा तिला काय करायचं ते, कारण ती असं स्वतःहून काहीच सांगत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आपणच ओळखून घ्यावं लागतं तशीच आहे ती। त्याच्यामुळं मग यांनी एक दिवस विचारलं की तुला जायचं आहे का सानू? मग ती म्हणली हो जायचं आहे, फार लाडात येऊन। मग परत आम्हाला खूप विनवण्या करावं लागल्यात सरच्या की घ्या सर घ्या, कारण त्यांनी लिस्ट पाठवली होती समोर, कारण आता काही अडचण नाही, पण काही जर प्रॉब्लेम आला तर परत अडचण येऊ शकते असं म्हणणं होतं सरचं। तरी पण आम्ही रिक्वेस्ट केली आणि चालली आता ती सहलीला। आणि परत माझं असं होईल आता की राहील का ती, आजारी तर पडून येणार नाही ना, असं तसं। मी खूप ओव्हर थिंक करते, म्हणजे मी ओव्हर थिंक करेन, आणि ओव्हर थिंकिंग ही जेवढी म्हणजे वाईट असते ना तेवढीच चांगली पण असते, थोडंसं कंट्रोल असायला पाहिजे त्याच्यावर। ओव्हर थिंकिंगचा आपल्या झोपण्यावर आणि आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या हेल्थवर परिणाम नाही व्हायला पाहिजे, तेव्हा ओव्हर थिंकिंग इज अ ब्लेसिंग
या म्हणजे जर एखादी सिच्युएशन आली आहे ना तुमच्या पुढं, मग त्यात जर 5-10 मिनटाचा तरी टाईम असेल ना की ती येणार आहे असं सिच्युएशन, तर ती इतकी वर्स्ट सिच्युएशन आम्ही इमॅजिन केलेली असते. जे काही ओव्हर थिंकर आहेत ते माझ्याशी रिलेट करतील की समोर जी सिच्युएशन येते ना ते आम्हाला काहीच वाटत नाही परत, की आम्ही तर ह्याच्यापेक्षा जास्त घाण एन्जॉय केली ह्याच्यापेक्षा घाण आम्ही इमॅजिन केली होती. आणि हे जे समोर आलं आहे ते खूप इझिली आम्ही सगळं हँडल करून जातो. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की ओव्हर थिंकिंग इज अ ब्लेसिंग. चला तर मग आता भरपूर काम आहेत दिवसभर, कशी काय होत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. त्यासाठी मला बाज खूप आवडते म्हणून मी घेतली होती. आता मला ही गच्चीवर ठेवायची होती, पण आमचं रोजच गच्चीवर काही जाणं होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं इथंच पोर्चमध्ये ठेवूया, म्हणजे साऊ पण तिथं बसल्या बसल्या चांगली खेळेल. आणि ती बाहेर खेळली तरी पण तिथं बसून म्हणजे छान वाटतं की बाज, मला आवडतेच बाजेवर बसायला वगैरे. आणि कपडे वाळू घालून घ्यावे म्हणलं आधी. आता स्वयंपाक करायचा आहे, पण आधी कपडे वाळू घालते, कारण अशातनं कपडे वाळू घालायला खूपच उशीर होतोय. कधी तर 5 वाजतात मशीन निघायला, कारण लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. मध्ये मी कपडे स्लॅपवर वाळू घालत होते, पण आता ऊन पण चांगलं आहे त्याच्यामुळे इथंच वाळू घातले तरी पण सुकून जातात कपडे. आणि वर वाळू घातले ना ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आंघोळीला जातानाच लक्षात येतं की कपडे कुठे आहेत. मग इथं असलं की दिसतात, मग रात्री ते काढून घडी घालून व्यवस्थित ठेवण्यात येते. कर्म करने जाती हूँ कांड हो जाता है. ये देखो ट्रायपॉड तुटलाय. आता कशी शूटिंग करणार आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, असं झालंय माझं. हे फक्त या सानवाले हे निघलं होतं. ह्याचे थोडंसं अधेसिव्ह आहे इथं, फेविकॉल वगैरे टाकलेला, तिथून थोडंसं निघलं आहे ते. मी खूप भिले होते, कारण माझी व्हिडिओ करण्यात इन्व्हेस्टमेंट फक्त हीच आहे. आणि हे जर तुटलं ते पण माझ्या चुकीमुळं, तर मला कोणी दुसरं घेऊन पण नाही देणार. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सानू आली होती शाळेतून आणि तिनं शनिवारी सकाळी शाळेमध्ये आंघोळ करून जात नाही. त्याच्यामुळे तिला आंघोळीला पाणी ठेवलं होतं. तोपर्यंत म्हणलं मला भाजी नीट करू लागत, कारण आवरायचा होता स्वयंपाक पटपट. स्वयंपाक करायला घेतला ना मी आधी भाज्या टाकून घेत असते आणि कुकर लावून ठेवायचं. आधी कुकर लावायचं, नंतर भाज्या टाकायच्या आणि सगळ्या शेवटी भाकरी करायच्या. आता आमच्यात सकाळीच फक्त चपात्या खाल्ल्या जातात, दुपारी आणि रात्री भाकरीच असतात. आणि सानूला पण भाकरी खूप आवडते. साऊला आणखीन भाकरीची तेवढी काही सवय लागलेली नाही आहे, पण हळूहळू मी लावते ती. पण दिवसातून एकदा तरी भाकरी आणि एकदा चपाती, एकदा वरण भात, एकदा फ्रूट आणि 2दा दूध, असं तिचं रुटीन असतं दिवसभराच्या जेवणाचं. तर मी आज मेथीची भाजी करणार होते. वरण भात, मेथीची भाजी, वांग्याची भाजी आणि भाकरी, कारण शनिवार असतो, यांना उपवास असतो. आणि मी मग अशी ओव्हर थिंकिंगचं म्हणत होते ना, तर खरंच मी खूप ओव्हर थिंक करत होते. आणि मला जेव्हा पण असं ओव्हर थिंक व्हायला लागतं ना, मी खरंच यूट्यूबवरचे जे प्रेमानंद महाराजचे जे व्हिडिओ असतात ना, मी ते बघत असते आणि स्वतःला शांत, मग ते आपोआपच शांत होते की जे व्हायचं आहे ते होणारच आहे, जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे, असं मी खूप असं ऐकत असते. आणि मी हे पण नोटीस केलं आहे की आपल्याला जेव्हा ओव्हर थिंकिंग होते ना, म्हणजे आपण एका छोट्या गोष्टीला इतका मोठं आपल्या डोक्यात करून घेतलेलं असतं. आणि मी आणखीन एक नोटीस केलेलं आहे, आपले जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स पण होतं ना, तेव्हा पण आपल्याला ओव्हर थिंकिंग होते. कारण माझं हे झालेलं आहे, मला PCOD होता आणि मी सेकंड कन्सीव्ह करू शकत नव्हते. तेव्हा मी त्याच्यासाठी एक हार्मोनल बॅलन्सची एक गोळी घेतली होती आणि मला खरंच मी ती घेतल्यापासून ना खूप म्हणजे मला असं ओव्हर थिंक होत नव्हतं, की कंट्रोल व्हायचं आपल्या विचारांवर. तेव्हापासून मी त्याच्यासाठी योगा करते सकाळी आणि स्वतःच्या विचारांवर कंट्रोल करते. जर एखाद्याबद्दल वाईट विचार आला आहे मनात, तर त्याने आपल्यासाठी काय चांगलं केलं हे आठवायचं आणि त्याचा तो वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलून टाकायचा. असं मी म्हणजे ओव्हर थिंक करायचं, पण चांगल्या गोष्टींचं ओव्हर थिंक करायचं. वाईट गोष्टी मनात आल्या की त्याचं ओव्हर थिंक नाही करायचं, ते तिथंच थांबवायच्या. दुसरं काहीतरी स्वतःचं मन दुसरीकडे रमवायचं. किंवा मी सध्या तर साऊसोबत खेळत असते किंवा मग TV लावते किंवा मोबाईलवर रील बघते, मग असे काही विचार येतच नाहीत. आणि आणखीन एक आहे की मी जेव्हापासून मी व्हिडिओ सुरू केलेत ना यूट्यूबवर बनवायचे, तेव्हापासून तर ओव्हर थिंक करायला पण वेळ भेटत नाही आहे मला. त्याच्यामुळं हा खूप मोठा बदल झाला आहे माझा या व्हिडिओजमुळं, की मला खरंच काहीही वेगळं करायला ओव्हर थिंक करायला वेळ भेटत नाही आणि खूप छान वाटते मला आता. हे पण मला म्हणतात की बाकी तुझं काही होईल नाही होईल, व्ह्यूज येतील नाही येतील, मॉनिटाईज होईल नाही होईल, पण खूप म्हणजे माझ्या लाईफस्टाईलमध्ये पण मी खूप चेंजेस करून घेतलेत ह्याच्यामुळं आणि घरामध्ये पण खूप चेंजेस केलेत. त्याच्यामुळं
हे फार मोठा बदल घडवून आणला आहे हे व्हिडिओ करण्याने माझ्या ह्याच्यात. आणि बिग विचार करायलाच वेळ भेटत नाही बाकीचं. ते वाईट विचार, चांगले विचार, काही कोणतेही विचारच येत नाही आहेत सध्या. आपण भले आणि आपलं काम भलं असं चाललं आहे माझं सध्या तरी. खेळत खेळत इथं आल्यावर खेळतच असतेस तर लिफ्ट. जेवण वगैरे करून थोडासा आराम करून नंतरच आम्ही शॉपिंगला आलो होतो, कारण सानूची 4 ते 5 ट्युशन होती. 5:30 पावणे 6 वाजले होते आम्हाला खाली जायला. मग तिला एक हा स्वेटर घेतला, हा टॉप घेतला आणि नाईट पॅन्ट वगैरे असंच सगळं घ्यायचं होतं, एक्स्ट्राचे इनरवेअर ते सगळं घेतलं आणि घरी आलोत. आणि सानू ते बघत होती तोपर्यंत मी साड्या पण त्यांच्याकडे संक्रांतीसाठी आल्यात आता. आणि इतकी सुंदर साडी होती ही, तर इतकं फॅब्रिक तिचं मऊ होतं. पण म्हणलं आत्ताच लग्नासाठी आपल्याला 2 साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी, आणि आता ते साडीचं नाव पण काढू देणार नाहीत, म्हणून म्हणलं चला कॅमेरा पण ऑफ करा आणि तुमच्या मनातले विचार पण ऑफ करा. फोनवर नाही लावून देणार मी, बांबू बघा हे कार्टून बघण्यासाठी एवढा लाडात आला आहे. हा टीव्हीवर लावते, फोनवर नाही लावत. हाय म्हणा सगळ्यांना, हाय म्हणा. मी म्हणले तू म्हण. ही इतकी आगाव आहे ना, म्हणजे इतकी चाळे करत असते की ती असं सुरू असल्यावर, आणि कॅमेरा घेतला की अशी लाजायला लागते. मग म्हणजे इतकी छोटी आहे तरी पण तिला फार कळते. मी चहा पिते एक पडल, मी धरू शकत नाही बघ पडलीस तर. सॉक्स दाखवा, नवे नवे सॉक्स आणलेत साऊला बघा, जे की मोठे होत आहेत. हा छान आहे दिसलं. आणि एवढी थंडी आहे ना, चहा केला होता, मस्त चहा घेणार आहे आणि लागायचं स्वयंपाकाला. काय काम आहे दुसरं, आहे ना. दिदू जाणार आहे बर्थडेला आणि यांना उपवास आहे, आणि मी काही रात्री जेवत नाही, त्याच्यामुळे यांना भगर करेल. काय झालं? तिला मी एकतर ट्राय करायला पाठवलं होतं, मला वाटलं तिला काही लागलंच काय की करत आली का आता बर्गर. मी आज बर्गर करणार होते, पण आता बर्थडेचं इन्व्हिटेशन आलंय त्याच्यामुळे म्हणलं आता नको बर्गर, कारण मी पण नाही खात आणि आम्हाला यायला पण उशीर झाला. तिला थोडे कपडे घ्यायचे होते, 2 टॉप, 1 टॉप घेतला, स्वेटर घेतलं, पॅन्ट घेतलं. हो बर थांब कर कर कर. एक्साइटमेंट बघा, ट्रिपला जायची. हे गप, ट्रिपला जायची एक्साइटमेंट. एकटंच हसत आहे आज. 5 दिवस नाही ते 10 झाले. त्याच्यामुळे आता बर्गर उद्या करू. सो तुमच्यासोबत मी उद्या म्हणजे परवा दिवशी. मग अंधार पडायला लागलाय, नको ना अशी येऊ पुढं. माग हो तू, माग. हा तसा गट गाल्या बघा. आणि यांचं काय चाललंय, उग चहा पिणं. सोफ्यावरून खाली उतरताना पडली आता. कशी पडलीस? धम. कुठं लागलं? दाखव कुठं लागलं. ओ माय गॉड, आता कसं? लाडात. उद्या ट्युशनला सुट्टी. चला तर मग उद्या ट्युशन. उद्या रविवार की नाही, मग उद्या करू बर्गर. चला तर मग बाय, आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये.